साठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार का, कधी, किती आणि कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटून बघा. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. चॅनल असाल तर माझे शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून असाल बेल आयकॉन म्हणजे घंटा सांगा, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वदा पोहोचत असते. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करतो. आहेच करू शकता कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे भले होण्यासाठी एकंदरीतच महत्त्वाचा मुद्दा. एकंदरीत शेतकऱ्यांना रक्ताचं पाणी करून मोठ्या कष्टाने पिकलेला कांदा दरवर्षी शेतकऱ्यांना कवडीमोल दराने विकावा लागतो. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कांदा उत्पादक शेतकरी नेहमीच उद्ध्वस्त होत असतो. त्याच जगविण्यासाठी कांद्याला 3,000 रुपये प्रति क्विंटलचा भाव दिलाच पाहिजे. राज्यातील कांदा उत्पादकांकडे राज्य सरकार व केंद्र सरकार कायमच दुर्लक्ष होत आहे. कांद्याला किमान 5 रुपये प्रति किलो हमीभाव मिळाला पाहिजे, अशी यावेळी मागणी आहे. कांदा उत्पादक शेतकरी वर्गाची वस्तुस्थिती काय आहे ही सोलापूर जिल्ह्यातील घोडेश्वर येथील शेतकरी लखन माने यांच्याबाबत जे घडले त्यावरून दिसते आहे. यांना कांद्याला 100 गोण्या विक्रीसाठी बाजारात आणल्यानंतर त्याला अवघे 1400 रुपये मिळाले. हमाली, तोलाई, वाहतूक खर्च इत्यादी खर्च वजावट करता ज्यांना फक्त 1357 रुपये उरले तेव्हा संतप्त होऊन या शेतकऱ्यांना शेतातील 2 एकर जमिनीची कांद्याला आग लावून दिली. शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही निघत नसेल तर कांदा उत्पादन का करावे अशी कठीण परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे. कांद्याच्या देशांतर्गत वार्षिक मागणी व वापर 204 लाख टन असून सरासरी 11 लाख टन कांदा निर्यात केली जातो. यातून शिल्लक राहिलेला कांदा 5 लाख टन कांदा योग्य साठवणूक व प्रक्रिया सुविधेसाठी अभावामुळे खराब होतो किंवा सडून जातो. शिल्लक राहिलेल्या कांद्याला योग्य नियोजन होत नसल्याने कांदा उत्पादक वर्ग व लोकप्रतिनिधी सरकारच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांच्या उदासीनतेमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. देशभरातून दरमहा 17 लाख टन कांदा या ठिकाणी खाणाऱ्यासाठी एकंदरीतच या ठिकाणी बघितलं महत्त्वाचं म्हणजे देशभरातून दरमहा 17 लाख टन कांदा खाणाऱ्यासाठी वापरला जातो. ग्राहक वर्गात स्वस्तात व योग्य दरात कांदा मिळावा असा सरकारचा कायम प्रयत्न असतो, परंतु शेतकऱ्यांचं त्यांना काही देणं घेणं नाही. धन्यवाद.